विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना या कारखान्याच्या 27व्या गळीत हंगामाचा आज शुभारंभ झालेला आहे। या शुभारंभ प्रसंगी उपस्थित हा कारखाना ज्यांच्या संकल्पनेतून आणि ज्यांच्या प्रयत्नातून सुरू झाला ते खऱ्या अर्थाने या कारखान्याचे शिल्पकार आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत आणि त्याचबरोबर या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटीलजी, आमदार रणजितसिंग मोहिते पाटील, आमदार राम शिंदे, आमदार हर्षवर्धन पाटीलजी, आमदार राजेंद्र राऊत, माजी आमदार नारायणआबा पाटील, रश्मिताई बागल, दिग्विजय बागल, शिवाजीराव सावंत त्यांनी तिजोरीतून चावी तुमच्याकडे आहे ना, तुम्हालाच पकडायला गेला था। हरिदास डांगे, धनंजय डोंगरे, मिलिंद शंभरकर, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर उपस्थित, या कारखान्याचे सभासद, शेतकरी बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, आज खरं म्हणजे करमाळ्याच्या दृष्टीने अतिशय आनंदाचा आणि महत्त्वाचा दिवस आहे। आजच्या या कारखान्याच्या शुभारंभ प्रसंगी कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय गोविंदराव पाटील, त्यांच्या मेहनतीतून हा कारखाना सुरू झाला, उभा राहिला। त्याचबरोबर स्वर्गीय दिगंबररावजी बागल यांच्याही स्मृतींना मी विनम्र अभिवादन करतो। बाकी ज्यांच्या या कारखान्याला सुरुवातीपासून हातभार लागला त्या सर्व मान्यवरांचं देखील मी त्यांनाही विनम्र अभिवादन करतो। कधी कधी काही गोष्टी मगाशी नारायणआबांनी त्याचा इतिहास सांगितला, रश्मिताईंनी देखील सगळी माहिती सांगितली। काही प्रकल्प पुन्हा उभे राहण्याला थोडा वेळ लागतो, अवधी जातो, परंतु एकदा ते प्रकल्प उभे राहिले, सुरू राहिले की अतिशय वेगाने ते पुढे जात असतात, मग त्यांना कोणी थांबवू शकत नाही। नक्की असंच या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचं होईल अशा मी शुभेच्छा आपल्याला देतो। इतर साखर कारखान्यांचा गाळप हंगाम 1 महिना झाला सुरू होऊन, आपल्या या कारखान्याचा हंगाम सुरू म्हणजे आज आपण मोळी टाकली आहे। अगदी अतिशय चांगली प्रगती या कारखान्याची होईल। मगाशी तानाजीरावांनी सांगितलं, स्वतःचा हित, स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून आपण जर संस्थेचं हित डोळ्यासमोर ठेवलं तर नक्की कुठेही आपल्याला मागे वळून पाहावं लागणार नाही। अशा प्रकारचं आपण सगळ्यांनी मिळून काम करा। आणि हा कारखाना काही लोक ताब्यात घेण्यासाठी खूप चढाओढ चालली होती, प्रयत्नही खूप झाले, परंतु सगळ्या अडचणी त्यामधून दूर झाल्या। तानाजीरावांना मी सांगितलं की या सहकारी साखर कारखान्याच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे, आणि ते पण एकदम स्पीडमध्ये सुटले। त्यांचं काम फास्ट असतं, एकदम फटाफट येतात, फटाफट काम करून जातात, आणि असंच कारखान्याच्या मागे पण ते उभे राहिले आणि आजचा हा
शुभारंभ या ठिकाणी चांगला दिवस आनंदाचा आपण सगळ्यांच्या साक्षीने पुढे सुरू करतोय। यामध्ये अनेक लोकांचा त्याग आहे। मगाशी नारायणआबांनी सांगितलं, अनवानी 22 वर्ष राहून नंतर साखर कारखाना सुरू झाल्यावर त्यांनी चपला घातल्या। असा हा कारखाना जो आहे बंद पडू नये याचा प्रामाणिक भावना सगळ्यांच्या मनामध्ये होती आणि मग सगळे एकत्र आले। रश्मी दीदी, आपल्याला मी सांगू इच्छितो, या कारखान्याच्या माध्यमातून आपण एकत्र आलेला आहात। भविष्यामध्ये देखील या करमाळा तालुक्याच्या विकासासाठी आपण एकत्र राहा, सगळ्यांनी एक दिलाने काम करा। तानाजीराव, मी स्वतः, सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील। शेवटी आपल्याला हे सर्वसामान्य लोकांना न्याय द्यायचं काम करायचं आहे। या राज्यातला शेतकरी सुखी झाला पाहिजे, या राज्यातला सर्वसामान्य माणूस सुखी झाला पाहिजे, हीच भूमिका आपल्या सरकारची आहे। आणि म्हणून आज हा साखर कारखाना सुरू होतोय। यामध्ये आपण म्हणतो साखरेचं खाणार त्याला देव देणार, आणि म्हणून चांगले विचार, देव तर आपल्या पाठीशी आहेच, आणि मग अनंत अडचणीमधून मार्ग काढत काढत आजचा दिवस उजाडलेला आहे। आणि म्हणून या 32,000 जवळपास या कारखान्याचे सभासद आहेत, बरोबर ना, आणि त्याच्यावर कितीतरी कुटुंब अवलंबून आहेत, आणि म्हणून या कारखान्याला उज्ज्वल भविष्य आहे। आज हा कारखाना फिनिक्स पक्षाप्रमाणे या ठिकाणी पुन्हा भरारी घेईल आणि आपल्या सगळ्यांच्या ज्या काय आशा आकांक्षा आहेत त्या जोपासण्याचं काम करेल, एवढंच मी या प्रसंगी सांगतो। महाराष्ट्रामध्ये आपल्या राज्याच्या विकासामध्ये सहकार क्षेत्राचा मोठा वाटा आहे, आणि यंदा ऊसाचं क्षेत्र आपलं एवढं वाढलंय की जवळपास 14,87,000 हेक्टरवर ऊस लागवड झाली आहे। सरासरी 95 टन प्रति हेक्टर ऊस उत्पादन अपेक्षित असल्याने गाळप देखील जोरदार झालं पाहिजे। मला वाटतं आपण उत्तर भारतापेक्षा पुढे आहोत, बरोबर ना। आता आपण उत्तर भारतापेक्षा आपण पुढे गेलेलो आहोत, आणि म्हणून या सगळ्या ज्या काही याच्यामध्ये शेतकऱ्यांचे कष्ट आहे, मेहनत आहे, सहकार चळवळीबद्दलची आस्था, यातून हे सगळं साध्य झालं आहे। त्यामुळे या संपूर्ण हा जो काही या भागातले, मला वाटतं हा शुगर बेल्ट आहे, सगळ्यात जास्तीचे कारखाने इकडे आहेत, आणि म्हणून या भागाचा विकास देखील अतिशय महत्त्वाचा आहे। आणि प्रत्येक कारखाना, जे कारखाने प्रामाणिकपणे वाकडं तिकडं काम न करता जे काम झालं प्रामाणिकपणे, संस्थेचा विचार केला, शेतकऱ्यांचा विचार ज्यांनी केला, ते कारखाने चांगले सुरळीत सुरू आहेत। आणि म्हणून आपल्याला यावर्षी देखील मोठ्या प्रमाणावर साखरेचं उत्पादन होईल। साखर यामध्ये आपण FRP देखील केंद्र सरकारने 3,050 जाहीर केलेली आहे, आणि खऱ्या अर्थाने सगळ्यात जास्ती शेतकऱ्यांना FRP वेळेवर देणारं आपलं हे राज्य आहे, आणि खऱ्या अर्थाने यामध्ये सगळ्यांचंच हित आहे। आणि म्हणून जे काही मध्ये काही चर्चा सुरू होती, खुलं निर्यात धोरण सुरू ठेवा, कोटा सिस्टीम आपण लागू करू नये, या बाबतीमध्ये मी आणि राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी दोघांनी आदरणीय देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांना देखील विनंती केलेली आहे। आणि खऱ्या अर्थाने आपल्या शेवटी आपला सहकार क्षेत्र आहे, हे सहकार क्षेत्र हे मोठं म्हणजे राज्यामध्ये एक आपल्या विकासामध्ये मोठा सहभाग आहे याचा, आणि या देशाचे गृहमंत्री त्यांच्याकडे सहकार क्षेत्रही आहे। त्यांचंही मत आहे की या राज्यामध्ये सहकार क्षेत्र मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी सर्वसामान्य लोकांना न्याय देणारं ठरलं पाहिजे। आणि म्हणून आज आपल्याला मी एवढंच सांगेन की एका मोठ्या संकटातून हा कारखाना पुढे आलेला आहे, आणि नक्की आपण पुढे चालत राहा, आपली वाटचाल अशीच चालत ठेवा, सुरू ठेवा। सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे। तानाजीराव आहेत, पालकमंत्री स्वतः आहेत, आम्ही सगळेजण आहोत, आणि त्यामुळे काळजी करू नका। मगाशी ते एक निवेदन दिलं ना, एक उकळीचं
या भागामध्ये पाण्याचं नियोजन मगाशी रश्मी दिदींनी देखील काही सूचना केलेल्या आहेत. तानाजीराव, हे सगळे जे काही विषय आहेत हे विषय आपण या ठिकाणी एकत्र येऊन हा हा हे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, ठीक आहे, हे तर तुमच्याकडेच आहे ना, तुमचंच आहे ते, काय लगेच करून टाका. त्याचबरोबर इकडे कुठून सूचना आल्या ग्रामविकास खात्यातून कमला भवानी मंदिरास 5 कोटीचा निधी व अवर्ग दर्जा दिलेला आहे, त्याला देखील निधीची आवश्यकता आहे. छोटे छोटे विषय आहेत, आपण करू नक्की. हा, रिठेवाडी जे आहे, पाणी योजना जी आहे, यासाठी 30,000 एकर जमीन ओलिताखाली आणण्यासाठी रिठेवाडी उपसा सिंचन योजनेमध्ये त्याला मंजुरी द्यायला पाहिजे, त्याचे आराखडे तयार करायला पाहिजे आणि त्यामुळे नक्की आपल्या भागाला फायदा होईल ना, तुम्हाला सगळ्यांना. नक्की यामध्ये तात्काळ बैठक घेऊन संबंधित आपला जलसंधारण विभाग आहे, आपले मंत्री महोदय स्वतः देवेंद्रजी आहेत आणि आपले दीपक कपूर त्या खात्याचे अतिशय चांगलं काम करणारे अधिकारी आहेत, त्यांना तातडीने तशा प्रकारच्या सूचना देता येतील. कारण आपल्याला मी सांगतो, गेल्या 2.5 वर्षामध्ये फक्त मला वाटतं एक कुठला तरी जल उपसा सिंचन योजना जी आहे त्याला मंजुरी दिली, परंतु आपल्या संकल्पनेतून आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हे आपलं सर्वसामान्यांचं सरकार आल्यानंतर मला सांगायला अभिमान वाटेल की प्रत्येक कॅबिनेटमध्ये जे सिंचन प्रकल्प थांबले होते त्यांना चालना देण्याचं काम केलं. जवळपास 18 जे प्रकल्प थांबले होते त्यांना मान्यता, आपण सुधारित प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. 2.5 लाख हेक्टर जमीन त्यामुळे ओलिताखाली येणार आहे. शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे आणि म्हणून हे रिठेवाडीचं देखील आपण मार्गी लावू. आपल्या भागातल्या लोकांना न्याय देण्याचं काम आपण करू. सर्वसामान्य शेतकऱ्यांना देखील अतिवृष्टीमुळे झालं नुकसान ते देखील आपण NDRFचे नियम बदलून टाकले, ते दुपटीने त्याचा आपण मोबदला देण्याचा निर्णय घेतला. 2 हेक्टरचे 3 हेक्टर केले, त्यामध्ये देखील जवळपास 8,000 कोटी रुपयाचा मोबदला देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. त्याचबरोबर मला वाटतं ती भूविकास बँकेचं कर्ज शेतकऱ्यांचं होतं, जवळपास 964 कोटी रुपये सरकारने माफ करण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर या ठिकाणी जे 50,000पर्यंत रेग्युलर कर्जफेड करत होते त्यांना जो इन्सेंटिव्ह देण्याचा निर्णय मागच्या सरकारने घेतला, परंतु त्याची अंमलबजावणी केली नव्हती, ती आपल्या सरकारने अंमलबजावणी केली आणि कॅबिनेट ज्या दिवशी होती त्या एकाच बटन दाबून क्लिकवर जवळपास 6,90,000 शेतकऱ्यांच्या थेट खात्यामध्ये 2,500 कोटी वर्ग करण्याचा निर्णय झाला. म्हणून हे सर्वसामान्य लोकांना, शेतकऱ्यांना न्याय देणारं सरकार आहे. सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणण्याचं सरकार आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना माहीत आहे हे अल्पावधीमध्ये लोकप्रिय झालेलं सरकार आहे. सर्वसामान्य माणसांना वाटतं हे आमचं सरकार आहे, हे आपल्यासाठी तयार झालेलं सरकार आहे आणि हीच आमच्या कामाची पोचपावती आहे. आणि म्हणून जे जे आम्ही निर्णय घेऊ, कॅबिनेटमध्ये जे निर्णय, प्रत्येक कॅबिनेटमध्ये निर्णय घेतले ते तुम्ही जर माहिती घेतली तर त्या कॅबिनेटमधल्या निर्णयामध्ये या राज्यातल्या प्रत्येक घटकाला न्याय देणारे निर्णय आम्ही घेतले. आमचा कुठलाही पर्सनल अजेंडा नाही आहे. आमचा अजेंडा एवढाच आहे, या राज्यातला बळीराजा सुखी झाला पाहिजे, या राज्यातला कष्टकरी कामगार सुखी झाला पाहिजे, या राज्यातला वारकरी सुखी झाला पाहिजे, या राज्यातला शेतकरी असेल, कष्टकरी असेल, कामगार असेल, वारकरी असेल, धारकरी असेल, सगळे लोक जे आहेत, शिक्षक असेल, विद्यार्थी असतील, माझ्या माता भगिनी महिला असतील, यांना सन्मानाचे दिवस आले पाहिजे. हीच या राज्य सरकारची भूमिका आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला मी एवढंच सांगेन, हे सरकार आपलं आहे, हे सर्वसामान्य लोकांचं सरकार
सर्वसामान्यांसाठी तयार झालेलं सरकार हे सर्वसामान्यांना न्याय देईल एवढंच मी आपल्याला सांगतो. आणि या संपूर्ण मागामध्ये लाईट बिलाचं तुम्हाला आता लाईट कापायचं रद्द केलेलं आपण, पण जे करंट बिल ते भरायचं ना तेवढं भरणार ना बाबा, ते चालू बिल, नाहीतर सगळं ठप्प होऊन जाईल. त्यामुळे हे सरकार धडाधड निर्णय घेणारं सरकार आहे, पण तुम्ही लोकांनी देखील सहकार्य ठेवणं अपेक्षित आहे. आणि म्हणून काळजी करू नका. या करमाळा तालुक्यामध्ये देखील जे जे काही विकासाचे प्रकल्प आहेत, न्याय देण्याचे प्रकल्प आहेत, ते नक्की पूर्ण केले जातील. इकडे महसूल मंत्री आमचे आहेत, त्यांनी देखील त्यांच्या विभागामध्ये खूप मोठे निर्णय घेतलेत. फटाफट 7-12 ऑनलाईन काय काय निर्णय आतापर्यंत कोणी घेतले नव्हते ते घेतलेत. आरोग्य मंत्र्यांनी देखील या राज्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना देखील सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे. खरं म्हणजे आरोग्य सुविधा ह्या ट्रीटमेंट ज्या आहेत या घेणं महागड्या ट्रीटमेंट घेणं सगळ्यांना परवडत नाही. अनेक लोकांना वंचित राहावं लागतं. आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुले जी योजना आहे तिची व्याप्ती वाढवण्याचा देखील निर्णय आपण घेतोय. सर्वसामान्य माणसाला सोयी सुविधा मिळाल्या पाहिजेत हा निर्णय आपलं सरकार घेत आहे. आणि म्हणून आरोग्य मंत्री महोदयांनी एक मोठी योजना सुरू केली, माता सुरक्षित तर घर सुरक्षित, बरोबर ना. तर त्यामध्ये किती 4.5 कोटी आपल्या महिला भगिनींची तपासणी केली आणि त्याच्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर लोकांनी सहभाग घेतला. आणि यासाठी सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी यामध्ये आपण पुढे जातोय. आणि म्हणून ज्या योजना बंद झाल्या होत्या, मला वाटतं ते कृषीची आपली गोपीनाथ मुंडे ती पण बंद झाली होती, आपण चालू करतोय. बाळासाहेब अपघात विमा योजना जी आहे बाळासाहेबांची नावाची ती बंद होती, ती देखील तानाजीरावांच्या या आरोग्य विभागाच्या माध्यमातून आपण सुरू करतोय, जेणेकरून सर्वसामान्य लोकांना न्याय मिळाला पाहिजे. जे असंघटित कामगार आहेत त्यांना देखील न्याय देण्याचं काम आपलं सरकार करेल. या राज्यामध्ये सर्वसामान्य माणसाचं जीवनमान बदललं पाहिजे यासाठी आपलं सरकार काम करतंय. आणि म्हणून आजचा जो काही दिवस आहे तुमच्या सगळ्यांच्या करमाळा तालुक्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. हे प्रामाणिकपणे चांगलं काम सगळ्यांनी करा, कुठेही तुम्हाला अडचण येणार नाही. नारायण आबा टेन्शन घेऊ नका, सगळं ठीक होईल, काम करू. तुम्ही मगाशी काय म्हणालात ते याला मदत करा कारखान्याला, आणि मदत म्हणजे आता मदत केलेली आहे म्हणूनच राहिला कारखाना, आणि म्हणून कारखाना आपल्या हातात राहिला. भविष्यात देखील अडचण येणार नाही. सरकार आपल्या पाठीशी आहे. शेवटी हे सरकार कुणाचं आहे? सरकार सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी आहे. आणि म्हणून याची जाणीव आम्हाला आहे. म्हणून काळजी करू नका. तुम्हाला सगळ्यांनाच एवढ्या मोठ्या संख्येने, मला वाटतं असं मोळी टाकायला एवढे लोक येत नाहीत, बरोबर ना. 5 तासापासून आपण इकडे थांबलेला आहात. मी आपला आभारी आहे. असंच प्रेम कायम ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.